नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अगदी बाजारात मिळतो तसा मऊ लुसलुशीत जाळीदार खमण ढोकळा. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ढोकळा खूप आवडत असूनही ढोकळा करत असताना आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपल्या ढोकळ्याला परफेक्ट जाळी किंवा मऊसूतपणा येत नाही. त्यामुळेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ढोकळा बनवत असताना काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात मऊ जाळीदार असा बनेल. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर या ठिकाणी मी 1 वाटी चाळून घेतलेले बारीक असे बेसन घेतलेले आहे. त्यामध्येच मी चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा लिंबूसत्व, चिमूटभर येलो फूड कलर, पाव चमचा हिंग हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर लागेल त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित असे बॅटर बनवून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेले आहे. तेल टाकल्यानंतरही हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. मिश्रण हलवत असताना ते एकाच दिशेने फिरवावे. त्यानंतर 10 मिनिटे हे मिश्रण आपण झाकून बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून यामधील साखर व लिंबूसत्व व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर या ठिकाणी मी इनोचं पूर्ण पॅकेट यामध्ये टाकत आहे. कोणत्याही पदार्थामध्ये इनो वापरत असताना शक्यतो तो लेमन फ्लेवरचाच वापरावा. दुसरा फ्लेवर जर वापरला तर त्यामुळे पदार्थाची पूर्ण चवच बदलून जाते. तर इनो टाकल्यानंतर मी त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी 1 चमचाभर पाणी त्यावर टाकले आहे आणि मिश्रण अगदी झटपट एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे. तर इनो टाकण्यापूर्वीच मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून ठेवलेलं आहे आणि इकडे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी पण ठेवलेले आहे. ते मी तुम्हाला अगोदर सांगायचे विसरून गेले. ढोकळा बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो टाकण्यापूर्वी आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला अगोदर तेल लावून घ्या आणि गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतरच आपण त्यामध्ये इनो टाकायचा. आता मी हे सर्व मिश्रण या तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलेले आहे व इकडे गॅसवरचे पाणी पण गरम झालेले आहे. त्यामध्ये मी हा कुकरचा डबा ठेवून घेतलेला आहे. पाण्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे जेणेकरून पाणी कुकरच्या डब्यापर्यंत येणार नाही आणि त्यावर अगदी घट्ट झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे फुल गॅसवर ढोकळा व्यवस्थित शिजू द्यावा. मध्ये मध्ये उघडून सारखे चेक करू नये. 20 मिनिटानंतर मी या ठिकाणी चेक करून पाहत आहे. चाकूने आपण या ठिकाणी चेक करून पाहिले तर चाकू अगदी क्लीन बाहेर निघलेला आहे. त्यामुळे असे समजून जावे की ढोकळा आपला पूर्णपणे आतपर्यंत शिजलेला आहे. ढोकळा थंड झाल्यानंतरच त्याला व्यवस्थित शेपमध्ये आपण कट करूया. जर आपण गरम असतानाच ढोकळा कट करायला गेलो तर तो नाजूक असल्यामुळे तुटू शकतो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता आपण फोडणी बनवून घेऊया. यासाठी मी एका छोट्या पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून मिरची कढीपत्ता व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये चिमूटभर हिंग पण टाकू शकता. हिंग टाकल्यामुळे ढोकळ्याला खूप छान फ्लेवर येतो. तर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे. हे फोडणी तयार झाल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेले आहे. गॅसची फ्लेम मंद करून पाण्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण फोडणीमध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. मीठ आणि साखर टाकल्यामुळे फोडणीच्या पाण्याला एक छान चव येते. आता चमच्याने हलवून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून फोडणीचे पाणी थोडे कोमट होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपला ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती मस्त ढोकळा फुगलेला आहे आणि त्याला जाळी पण खूप छान आलेली आहे. आता या ढोकळ्याचे आपण आपल्या आवडीनुसार व्यवस्थित काप करून घेऊया आणि त्यानंतर आपण कोमट झालेली फोडणी यावरती घालूया. ढोकळ्यावरती फोडणी घालत असताना ढोकळा आणि फोडणीचे पाणी दोन्ही पण कोमट किंवा पूर्णपणे थंड असावे. आता आपण
ढोकळ्यावर व्यवस्थित सर्व बाजूंनी फोडणी ओतून घेऊया. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ढोकळ्याला किती परफेक्ट जाळी आलेली आहे आणि हाताने दाबून पाहिलं तर खूप स्पंजी असा ढोकळा बनलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.